नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेमध्ये दिवसेंदिवस खूप काही चेंजेस होत आहे आणि या चेंजेसनुसार आता अपडेटेड डॉक्युमेंट्स, खूप काही प्रश्न, खूप काही क्युरीज सगळ्या महिलांच्या मनामध्ये आणि त्यांच्या घरातील माणसांच्या पण। ॲक्च्युली फॉर्म भरताना मनुष्य पण जातोय आणि म्हणूनच या ज्या काही सगळ्या क्युरीज आहेत, त्या काही शंका आहेत, त्या शंका आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे, बँका संदर्भातील, डोमेसियल, अधिवास वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। महत्त्वाची माहिती आपण नक्कीच देतो। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवा। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता हा उपाडून येतो की आमच्याकडे रेशन कार्ड नाही आहे। रेशन कार्ड नसेल तर मग आम्हाला फॉर्म भरता येईल का? नक्कीच भरता येणार आहे। फॉर्म भरायला रेशन कार्डची काही आवश्यकता नाही आहे। तुम्हाला स्वतःचं एक सेल्फ डिक्लेरेशन तिथे द्यायचे। तुम्ही कुठल्याही वेंडरकडून ते सेल्फ डिक्लेरेशन लिहू शकता आणि स्वतःची साईन, अंगठा वगैरे करून तुम्ही तिथे ते जमा करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमेसियल, अधिवास पत्र असेल नसेल तर काय करायचं? आता बघा, अधिवास प्रमाणपत्र हे असतं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याच्यासाठी। ओके, आता महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही आहात हे आपण जन्मदाखल्यानुसार प्रूफ करू शकतो, रेशन कार्डनुसार प्रूफ करू शकतो आणि आपले बर्थ सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी आपण तिथे जमा करून आपण डोमेसियलऐवजी या गोष्टी तिथे जमा करून आपण आपला तो एक पॉईंट तिथे कमी करू शकतो। नंतर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला लागेल का? आता उत्पन्नाचा दाखला लागेल का? तर काही गरज नाही उत्पन्नाच्या दाखल्याची देखील, कारण की आपल्याला तिथे त्यांनी दिलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला। आता कारण की काय आहे ना, सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी वेगळे डॉक्युमेंट्स, नंतर अपडेट होत त्यांच्याही लक्षात यायला लागलं की ही योजना आपण तर सर्व महिलांसाठी सुरू केली, बट आता बहुतेक डॉक्युमेंट्स आता बहुतेक महिलांकडे नाही आहेत, तर मग आपण त्याला काहीतरी बायपास ऑप्शन देऊ आणि म्हणूनच त्यांनी उत्पन्नाचा दाखला देखील नसेल तरी आपल्याला तिथे चालणार आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे बँक अकाउंट। आता बँक अकाउंट संदर्भात बहुतेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे की महिलांच्या मनामध्ये शंका आहे की आता माझं जुनं अकाउंट होतं, मग आता नवीन अकाउंट ओपन करावं लागणार आहे का? असं काही नाही। तुमच्याकडे जुनं अकाउंट असेल ना, त्यावर सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। फक्त ते सेव्हिंग अकाउंट असायला हवं, कारण की त्याच्यावर तुमचा IFSC कोड आणि एक नॅशनलाइज बँक म्हणजे सहकारी पतसंस्था वगैरे यांना IFSC कोड असतो का तर चेक करा। नसेल तर त्या अकाउंटवर जाऊ नका, एक वेगळं अकाउंट काढून घ्या। आणि जर इतर तुमच्या बँकेमध्ये अकाउंट असतील आणि त्याला IFSC कोड असेल तर नक्कीच तुम्ही त्या बँकेच्या नुसार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही आधार नंबर आहे, आधार नंबर आणि मोबाईल हे सगळं ते बँकशी लिंकेज असायला हवं, तरच तुम्ही तिथे ते अप्लाय करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बहुतेकांच्या आता जे काही महिला आहेत गृह उद्योग वगैरे करतात किंवा छोटे छोटे पैसे गोळा करून पोस्ट बँकमध्ये अकाउंट ओपन केलेलं असतं, तिथे ते सेव्ह करत असतात महिन्याला किंवा डेली बेसिसवर। तर असं खातं चालेल का? नक्कीच चालेल, बट तिथे पण महत्त्वाची अट म्हणजे ते तुमचं आधारशी लिंकेज असायला हवं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जिल्हे असे आहेत की ते बाउंड्रीवर आहेत। ओके, तर त्या बाउंड्रीवरच्या जिल्ह्यांचं असं असतं की दुसऱ्या राज्यातील महिला ते आपल्या या राज्यामध्ये लग्न करतात, तर मग अशा केसमध्ये त्या महिलांना चालेल का? नक्कीच चालेल, त्यांनासुद्धा। फक्त त्यांचे जे काही ह्या केसमध्ये त्यांच्या वडिलांच्या घरचे डॉक्युमेंट्स त्यांना चालणार नाही, त्यांना त्यांच्या नवऱ्याचे नावाचे डॉक्युमेंट्स, सपोज एक महिला आहे, तिचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव आणि मग जे काही सरनेम वगैरेचं, असे सगळे डॉक्युमेंट्स तिथे तिला जमा करावे लागतील आणि नंतर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरात 4 महिला आहे, 3 महिला आहे, 2 महिला आहेत, तर मग सगळ्यांना हा लाभ मिळेल का? नक्कीच मिळणार, कारण की सगळ्या ह्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ही योजना आहे। आणि 4 असो, 5 असो, 10 असो, सगळ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। हे अपडेटेड नोटिफिकेशन आहे। सुरुवातीला काय सांगितलं, नंतर अपडेट होत या क्युरीज त्यांच्याही लक्षात आले आणि म्हणून ते आता अपडेट झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईंट अकाउंट चालेल का? नवऱ्याच्या नावाचं नक्कीच चालेल, फक्त नाव जे असणार आहे, प्रायमरी नेम जे असणार आहे ते महिलेचं असायला हवं आणि त्याच महिलेचा मोबाईल नंबर, आधार नंबर त्या बँकेशी तिथे लिंकेज असायला पाहिजे। आता काही विधवा महिला असतात तर त्यांना चालेल का? तर त्यांना पण नक्कीच चालेल। काही महिला अशा असतात की काही कारणास्तव त्यांच्या पर्सनल असेल काही गोष्टी, तर त्या आपल्या माहेरीच राहतात, मग अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळेल का? नक्कीच मिळेल। फक्त त्यांना जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ते पतीच्या नावाचे त्यांना सबमिट करावे लागतील, तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। नंतर काही लोकांना आता
इतर योजनांचा लाभ देखील मिळतो, जसे की PM किसान योजना असो, इंदिरा गांधींची जी काही निराधार योजना असो, या गोष्टींचा लाभ ते ऑलरेडी घेत आहे. मग या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का? नक्कीच मिळेल. त्या योजनांचा आणि या योजनेचा काही एक संबंध नाही आहे. तर या गोष्टी होत्या मित्रांनो महत्त्वाच्या. या गोष्टींनुसार जर तुमच्या मनामध्ये अजून काही डाऊट असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावर नक्कीच तुमचे क्युरींचे आन्सर म्हणजे तुमचं शंकांचं निरासन नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा. धन्यवाद.